मला घरचं फोन कसं कळलाय. हॅलो, हा बोल की. कोण? का? आणि मी काय करू त्याला? नको खाऊ दे त्याला, काय तवा शिल्लक राहते मग काय मी खाऊ का? आता माझी काय चुकी? मला मला पण मिळणार नाही जेवाय म्हणजे? ही कसली बोलण्याची भाषा? अजिबात तसलं चालणार नाही. बर बर, चालतंय चालतंय, शिल्लक राहते मग. बरं मी काय करतो, आपणला बघतो. हा, आणि त्यांना घेऊनच येतो आता घरी. ठेवू का? हा हा हा. काय आप्पाजी येवानाला का घरी? काय कुठं बाहेर खाते का काय करते काय कळानच. काय हे आप्पांनी एक उद्योग केलाय काय मला समजानच राव. त्यांच्यामुळे माझ्या पोटाचा हाल व्हायचं. काय गरज आहे का कुठं बाहेर जाऊन जेवायची? घरी शिल्लक राहतंय म्हणून घरच्यांनी फोन करायचा, ह्यांनी बाहेर खायचं. आता कुठे बघायचं बरं आप्पांना? ह्या रानात आहेत का? ओ आप्पा, आप्पा इथं दिसा नाहीत राव. बबनराव, आयला ही कशाला माझं राड वालिया. काय रे? कोणाला बघताय? काय आप्पांना बघतोय आमच्या बाबा. का काय झालंय? काय कुठे बाहेर जाऊन जेवते ती? घरच्यांचा येतोय मला फोन, शिल्लक राहते घरची घरची म्हणली की तुला पण नाही मिळणार जेवायला. आईला तुमचं जेवणाचं अवघडच आहे. पण खरंच. तुला कशाला सांगतो या? आमच्या घरातलं तुझा काय गरज आहे तेव्हा? आता सांगताय म्हणून ऐकतोय. तुझ्याला का तुझ्या ह्यानी माझ्या मागे लय टेन्शन आले. कधीच नाही जेवाय मिळणार. हे यार असलं नका बोंबलत मिळती, फिरायला तुला लागणार काय आहे. घेणं देणं नाही. चल जातो बघून नाही तो बघ. सावकार, तुम्ही राव माझ्या आजोबागात आहे म्हणून तुम्हाला सांगतो. किती तब्येत वाढवली ही, वाईच कमी बिमी करा की. अरे आता तब्येत कमी करायसाठी डाएट चालू केलंय. त्याच्यासाठी चिकन, अंडी, केळे चालू केलेत आता. मग आता बघ कशी तब्येत कमी होती या. लोका 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 सावकार, चांगली डाएट चालू केली की मग. हो, बरं झालं तुम्ही डाएट सुरू केली. अहो, आमच्या आजोबाचा तुम्हाला किस्सा सांगतो. आमच्या आजोबाची तुमच्याकडे तब्येत होती, शेम टू शेम डिक्ट तुमच्याकडे. त्यांना मुंबईवरनं पुण्याला यायचं होतं इष्टीनी. इष्टीचं चढाय नाही, बळ चढलं, पण त्यांच्या पायत एक जण चेंगारला. चेंगारला तसा ड्रायव्हरने ढकलो ढकलो बाहेर काढला आमच्या आजोबाला. तेव्हापासून आमच्या आजोबांनी निश्चय केला तर तब्येत कमी करायची. अहो, काय महिन्यातच आजोबाने आमच्या तब्येत कमी केली ती. म्हणून तुम्ही पण आता डाएट सुरू केलाय ना, तुम्ही पण तब्येत कमी करा, नाही तर तुमचं पण त्यांच्यापेक्षा बेकार हाल होत्या. यो असं झालंय मग तू. मग काय? आता जातो, आताच्या आता तब्येत कमी करतो. जावा जावा, हो, तुला तब्येतच कमी करून दाखवतो आता. नाही तर तुमचं मला तर कुठं बी फिरावं लागतं या. अहो लय हाल होत्याल तुमचं तर लय. म्हणून जातो आणि तब्येतच पहिले कमी करून येतो. बरोबर, जावा जाऊ का? दामानी. यो अरे, कोण आहे? कोणतरी आहे. आता ह्या गोट्यावली जागा शेवट राहिली. आता गोट्या वाचलं तरच, नाही तर मग कुठे गेल्यात आता मला बाहेर गावात जावं लागेल. मग गोट्या काय रे करतो इथं? काय नाही, आपलं चाललंय रानातली काम. अरे ऐक की, आमचं आप्पा दिसलं का रे? आप्पा? हो सावकार वय? हो हो. नाही राव, मला तर काय दिसलं नाही. सकाळ धरणं पण दिसलं नाही. अरे आप्पांना बघतोय पण आप्पा काय दिसनाच मला. का सांगून गेलं नाहीत का हो तुम्हाला? नाही ना सांगितलं. ते घरच्यांचा मला फोन येतोय त्यांच्यासाठी, म्हणले आप्पा आला नाहीत घरी. आता मग रानात ह्याच्यात बघितलं, सगळीकडे बघितलं बाबा. आता म्हटलं शेवटचा chance ह्या गोट्या वाचत्याल, पण गोट्यावर नाहीत ना का. आणि काय सांगून का नाहीत गेलं, म्हणजे कुठे गेलं? काय माहिती, काय घरच्यांचा फोन आला, मी तरी माझ्या कामाने काय बघतोय का. नाही राव, दिसलं असतं मी कशाला तुम्हाला बड बोलेल, पण दिसलंच नाही तर. बरं जाऊ दे, मी बघतो. चालतंय, हा? चालतंय, हा. येऊ बरं. हो. काय ह्या बबनरावच्या बायकोला वैतागलो. रोज बटाटा कर, भोपळा कर, कुठं काय आमटी कर. असलं कुठं चालतं का? अरे शरीर कसलं आहे, ह्याला काय पाहिजे? मटण, अंडी, बोंबील आणि सुकट.
का उगा काय द्यायचं असलं खायला पाहिजे उगा ती वांगी न मटकी खाऊन कटाळा आलाय आता. काय त्या आपणला बघून बघून फार जीव वैतागला का काय दिसणार त्याचा आप्पा कुठं काय करावं मी तर आता कंटाळलो राव आपण सारखं दिसत ओ आप्पा ओ ओ आप्पा थांबा अहो तुम्हाला कुठे कुठे राहू शोधायचं मी रानात गेल तू पर ते गोट्यावर पण गेल तू बर. अहो तुमच्यामुळं माझ्या पोटाचा हलवा त्याला राव बायकोनी माझं डोकं खाल्लं या का? जेवा आहे का घरी तुम्ही कुठं खाता या तुला निवांत बसून सांगतो एका ठिकाणी तिथं चल मग काय असेल ते सगळं रेग्युलर सांगतो तुला. बरं चालते चला हा चल चल. आप्पा तुम्हाला बघून बघून राव मला कटाळा आला मी आता थांबा आता मी बसतो राव हो थांबा थांबा आता सांगा बरं आता इथं कोण नाही का जेवत नाही घरी बरं तुम्ही अरे मी घरी जेवत नाही म्हणून काय लय टेन्शन घेऊ नका. बरं मी काय केलंय काय तब्येत कमी करायसाठी हा. डाएट चालू केलंय. बरं अंडी मटण हम्म. आणि फळे खातो तब्येत कमी करायसाठी. काय राव आप्पा आता ही काय वय राहिले काय तुमचं शितनं मागं कधी केलं नाही आणि आता ह्या वयात उतरत्या वयात करताय काय राहते घरी शिळण तुम्ही कुठे फळं खाताय न अंडी खाताय न मटण खाताय अरे मी तब्येत कमी करायसाठी खातोय. जाऊ द्या मी जातो सांगितलं घरी कळलं का? हा घरी सांगतो मी जाऊ का बरं, बरं, जा जा. बरं काय बबनराव गावला का सावकार? अरे गावलं की बाबा आता तुला त्या दिवशी मी सांगितलं नाही तुला आता सांगतो मी आपणला कशासाठी बघत होतो माहितीये का घरच्यांचा मला फोन यायचा का बरं? रोज त्यांचा स्वयंपाक करायचा आणि रोज वाया जायचा आणि एक दिवशीची बायको माझ्या वैतागली म्हणली आता तुम्हाला अजिबात जेवण मिळणार नाही आला का म्हणलं काय झालं या? माझं काही चुकलं नाही काय नाही आणि हे म्हातारं काय करतोय माहितीये का हा. रोज बाहेर खातो या आणि घरचं जाते वाया घरची वैतागले मग आप्पांना मी विचारलं आप्पा म्हणलं नक्की काय भानगड आहे व तुम्ही जेवायला ना काय व्हायना हा. तुम्हाला खुश करतात हे मी तसलं वाटाणा आणि मटकीन हुलका खात नाही अजिबात जेवायला म्हणलं म्हाताऱ्याला नक्की काय खातोय काय मग म्हणजे बबनराव मला समजा नाही तुम्ही डायरेक्ट सांगा ना काय म्हणजे काय म्हणतात ना अरे डाईट वर आहे म्हातार आपण डायट वर तुम्ही सावकार. अरे काय तुला सांगायचं आता कधी ह्याच्या माग कधी त्यांनी केलं नाही आणि ह्या उतरत्या वयात आता डाईट वरती न काय अहो बबनराव उलट खुश व्हा चांगली गोष्ट आहे की. कशाच पिकलेलं पान कुठं काय परत हे होतं का असल्या वयातला का नाटकं करतात इथं अरे पण मी काय म्हणतो या घरी आणून खाऊ दे ना खुशाल मला सोडून लागा खात्यात इथं तुम्ही बबनराव अजिबात नाराज होऊ नका. आपण नेमकं डाईट वरच आहेत ना हे आपण चांगली चौकशी करू त्यांच्या व्हायना 24 तास लक्ष ठेवून थांब ना. असं म्हणतोय काय मग काय नक्की डाईट वरच आहेत का कुठं का दुसरीकडे आहे घरच्या जेवणाचा त्रास झालाय का काय झालंय ते बघू ना आपण नीट. मला नाही यार खोटं वाटत तसं खात असतील बाहेर पण आपल्याला बघायला काय. चालतंय तू म्हणतोय ते बघू मग चला की मग. जायचं का चला. बा आता चल 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 बघू आपण कुठेतरी असतील बघ कशाचं डाएट आणि कशाचं काय आपलं खायचा वडापाव ही हे असलं भरभक्कम खट मधी हा काय वास येतोय आयला ही चारी खाऊ का एक एक खाऊ आईला लईच भारी आहे गाड्या असला आनंद मिळेल का कधी. अरे काय गोट्या कुठे कुठे बघायचं का काय का तुझ्या नादी उगच लागलेला का मी थांब. काय रे खात्यात काय करतात काहीतरी खात्यात लाका काहीतरी खात्यात होय काहीतरी खात्यात चल बरं गपचूप बघू आपण ऐका की हा. काहीतरी खात असलं ना हा. तुम्ही बोलण्यात गुतवा. बर. डायरेक्ट फळ सुट्ट घेऊन ती तसंच करू हा. हा हा चल 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 चल.
बस थोडं बस. आप्पा आणि काय करताय हो तुम्ही? ए तुम्ही कशाला इकडे आलाय? मला का म्हणला डाएट वरती आणि चांगलं तुमचं चणचणीत वडापाव बिडापाव खाताय राहून. अरे माझ्या पैसे आणलंय, तुम्ही कशाला उचलताय? येणं म्हणून आणलंय का मी? मला खायचंय, अजिबात तुम्हाला मिळणार नाही. पण सावकार किती लबड बोलताय का? हा घरचा अन गोड लागा नाही ते सांगा की डाईट वर हाय रामका हाय तमका हाय. मला काही माझ्यासाठी खायला आणलंय मी. तुम्ही इथं कशाला आलाय मला सांगा फक्त. अहो पण आप्पा एवढं खोटे बोलतात का? खुशाला म्हणताय की मी अंडी खातो, मटण खातो, फळं खातो आणि खुशाला वडापाव खात ए! बसलाय वय. अहो ही माझ्या आवडीच आहे, आवडीचं म्हणून काय झालं? म्हणून मी आणलंय माझ्यासाठी. होय, तुम्ही इथं कशाला मध्ये आलाय मला? तुम्ही आता दिसला म्हणून आलोय आम्ही. बबनराव कशाला बोलण्यात वेळ घालवताय पळा. अरे माझ्याला का वडापाव अहो बबनराव पळा. गप्प त्यांच्या बोलण्यात अरे मला लय भूक लागली. बघू माझा वडापाव कुठे चाललाय पळत घेऊन. माझा वडापाव मला द्यायचा, नाहीतर आपटू आपटू मारेन, कळलं का? हा ए माझा वडापाव द्या, वडापाव द्या, वडापाव द्या, नाहीतर लय मारून येता याला. मारे ना. ए बघ तुमच्या वडापाव मागते माझा. बबनराव गार वडापाव द्या, पळा. वडापाव दे, वडापाव दे.